सो हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू चॅनल. सो एक्झाम चालू आहे आणि इंजिनिअरिंग ग्राफिक्सचा पेपर मंडेला आहे. सो अजून 2 दिवस आहे. आय होप सगळेजण स्टडी करताय. सो याचाच एक भाग म्हणून आज आपण एक व्हिडिओ शूट करणार आहोत. सो या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की 3 स्टेजचा सॉलिड प्रोजेक्शनचा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा. फार इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. यापूर्वी आपण या रिलेटेड बरेच व्हिडिओज बनवलेत. सो त्यापैकी एक बेसिक व्हिडिओज तुम्ही बघू शकता आणि याचा आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूया. सो क्वेश्चन हा असा आहे: a hexagonal pyramid base 30 mm side and axis 80 mm long is having one of its base edge in the HP and parallel to the VP. Draw its projection if its apex is 50 mm above the HP. सो बेसिक कंडिशन्स त्यांनी दिलेल्या आहेत की आपल्याला एक हेक्झागॉन ड्रॉ करायचं, याची साईड आहे 30 mm, ॲक्सिस साईड आहे 80 mm. तर पहिल्यांदा आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणार आहोत की टॉप व्ह्यू ड्रॉ करणार हे आपल्याला डिसाईड करावं लागेल. त्याच्यासाठी तो कोणत्या प्लेनमध्ये आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. सो क्वेश्चन आपण केअरफुली रीड केला तर आपल्याला समजेल की बेस एज इज इन HP. जेव्हा ते HP म्हणतायत याचा अर्थ आपल्याला पहिल्यांदा टॉप व्ह्यू काढला पाहिजे. सो आपण टॉप व्ह्यू पासून स्टार्ट करूया, नंतर आपण फ्रंट व्ह्यू ड्रॉ करणार आहोत. सो एवढं तरी ऍटलीस्ट आपल्याला पहिल्या स्टेजमध्ये ड्रॉ करता आलं पाहिजे. सो टॉप व्ह्यू आपण इथे ड्रॉ करू, त्याच्यानंतर फ्रंट व्ह्यू इथे ड्रॉ करूया. आता साईड किती दिली आहे, तर साईड 30 mm दिली आहे. सो 30 mm साईड आपण इथे ड्रॉ करून घेऊ. डायमेन्शन्स लगेच मार्क करून घ्या. डायमेन्शन्स दाखवणं महत्वाचं आहे आणि आपली मिस्टेक होत नाही. तो जेवढं फास्ट होईल तेवढं फास्ट आपल्याला हे सगळे प्रोसेस करायचे आहेत. काही लाईन्स डार्क असतील, काही फेंट असतील, सो ॲज पर दॅट आपल्याला ते ड्रॉ करायचे आहेत. सो 30 mm ड्रॉ केल्यानंतर आपण कंपास घेणार आहोत आणि या लाईनला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करणार आहोत, म्हणजे याचं मिड पॉईंट फाइंड करणार आहोत. त्यासाठी हे डिस्टन्स 30 mm कंपासमध्ये घ्या. इथे एक मार्किंग करा. सेम वे या साईडला एक आर्क मार्क करा. हा जो पॉईंट मिळेल दिस इज द सेंटर पॉईंट ऑफ द लाईन. सो या लाईनला पॅरलल इथून ड्रॉ करून घ्या. सो आपल्याला इथून जाणारी ही एक लाईन मिळेल. सो हा आहे आपला सेंटर पॉईंट आणि या पॉईंटला सेंटर पकडून आता आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचं जे दोन्ही पॉईंट्समधून या दोन्ही पॉईंट्समधून पास होईल. नंतर सेम या पॉईंटवर कंपास ठेवून इथे मार्किंग करायचं. नंतर नेक्स्ट इथे ठेवून आपल्याला पुढे मार्किंग करायचं. नेक्स्ट आपण मार्किंग करत जायचं जोपर्यंत सर्कल संपत नाहीये तोपर्यंत. ठीक आहे, इथे ठेवून इथे मार्किंग केलं. नेक्स्ट इथे ठेवून इथे ठेवून फायनली आपल्याला हा एंड पॉईंट. सो या वेळेने आपल्याला हे सर्कल आता इथे बनलेलं आहे. ते फक्त आपल्याला आता कनेक्ट करून घ्यायचं आहे. कनेक्ट करून घ्या सर्कल. पॉईंट जे आहे ते केअरफुली कनेक्ट करा. कनेक्ट करताना विचार करा हा पिरॅमिड आहे की प्रिझम आहे. सो प्रिझम आणि पिरॅमिड याच्यानुसार त्याच्यामध्ये वेगवेगळ्या लाईन्स आपल्याला ड्रॉ कराव्या लागतात. फर्स्ट आपला बेस कंप्लीट झालेला आहे. त्या बेसला नाव द्यायचं आहे आपल्याला. लेफ्ट साईड पासून स्टार्ट करायचं आहे. सो 1 2 3 4 5 6 अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन यायचं आहे आणि हा सेंटर पॉईंट जो आहे तो ओ आहे. ठीक आहे. आता बघा हा पिरॅमिड आहे, त्याच्यामुळे याचे जे एजेस आहेत ते आपल्याला जॉईन करून घ्यावे लागतात. सो ही पहिली एज आहे. सेम ही इथून जाईल, दुसरी एज इथून जाईल आणि ही सेंटर एज. त्या वेळेने आपला जो पिरॅमिडचा बेस आहे तो आता तयार आहे. आपल्याला फक्त हे जे पॉईंट्स आहेत ते वर प्रोजेक्ट करून घ्यायचे आहेत, म्हणजे आपण टॉप व्ह्यू ड्रॉ केलं. आता त्याच्यावरनं आपण साईड फ्रंट व्ह्यू त्याचा ड्रॉ करून घेऊ शकतो. या लाईन्स आहेत त्या डायरेक्ट वर प्रोजेक्ट करा. सो 3 लाईन प्रोजेक्ट, 1 2 3. ॲक्सिस हाईट आहे 80 mm. सो 80 mm मार्क करून घ्या. इथे केअरफुली मार्किंग करा. सो 80 mm मार्क करा. ATM मार्क केल्यानंतर इथे दाखवा हे ATM आहे ते. पॅरलल लाईन ड्रॉ करा त्याला. नंतर हा जो अपेक्स पॉइंट आहे त्याला बेसशी कनेक्ट करा. एक एज
नंतर ही एक एज इथे बनेल आणि ॲट द एंड ही एक एज. पॉइंट ओ डॅश हा पॉइंट आहे 1 2. सो 1 डॅश कॉमा 2 डॅश हा आहे 3,6. हा पॉइंट आहे 3 डॅश कॉमा 6. हा पॉइंट आहे 4 डॅश कॉमा 5 डॅश. सो या वेने आपला जो फ्रंट व्ह्यू आहे तो कम्प्लीट झालेला आहे. टॉप व्ह्यू कम्प्लीट झालेला आहे, फ्रंट व्ह्यू कम्प्लीट झालेला आहे. सो एवढं जरी ड्रॉ केलं तर तुम्हाला 2 ते 3 मार्क्स किमान यामध्ये मिळून जातील. जर क्वेश्चन 15 मार्क्स आहे किंवा 9 मार्क्स आहे. सो प्रत्येक स्टेज ड्रॉ करणं इम्पॉर्टंट आहे आणि केअरफुली आपल्याला ड्रॉ करायचं आहे. बेसिक इन्फॉर्मेशन असेल तर आपण इझिली ड्रॉ करू शकतो. आता याच्या पुढे त्यांनी काय दिलं आहे की ड्रॉ इट्स प्रोजेक्शन इफ द अपेक्स इज 50 mm अबाव द एच पी. सो जे काय एच पी रिलेटेड डायमेन्शन्स आहेत ते आपण वर ड्रॉ करणार. बीपी रिलेटेड आहे ते खाली ड्रॉ करणार. सो अपेक्स जो आहे तो 50 mm अबाव एच पी आहे. सो 50 mm डिस्टन्स मार्क करून घ्या. सो हे 50 mm. सो इथून एक पॅरलल लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. सो या लाईनला पॅरलल लाईन इथून जाणारी आपण ड्रॉ करून घेऊ. सो ही आहे हाईट 50 mm. सो या लाईनवर कुठेतरी आपला अपेक्स पॉईंट आहे. अपेक्स पॉईंट कोण आहे? ओ डॅश हा अपेक्स पॉईंट आहे. सो या लाईनवर आपण तो ड्रॉ करू शकतो. त्याच्यासाठी पहिल्यांदा काय करूया, जी एक आहे बेस एज ती कुठे आहे? एच पी मध्ये आहे. सो एच पी मध्ये एखादी बेस एज आहे. बेस एज कोणती असू शकते? 4 5. जनरली आपण याला इन्क्लाइन करतो तो याच एजला करतो. सो 4 डॅश कॉमा 5 डॅश ही जी एज आहे ही याची एच पी मध्ये असणार आहे. सो आपण कंपास घेऊ ओ डॅश पॉइंट आणि 4,5 पॉइंटचं डिस्टन्स इथे मार्क करून घेऊया. ओ डॅशवर ठेवायचं आपल्याला आणि बेसला कट करेल असा पॉइंट इथे फाइंड आउट करायचा आहे. सो हा जो पॉइंट आहे आपला हा आहे 4 डॅश 5 डॅश. आता हा खाली इथेच का आलाय तर त्याने मेन्शन केलं एक एज जी आहे बेस एज ती एच पी मध्ये आहे. सो ती एज कोणती आहे? 4 डॅश 5 डॅश किंवा 4,5 ही जी एज आहे ती इथे येते. त्याच्यामुळे आपण असं ड्रॉ केलं. तर नेक्स्ट पॉइंट जो आहे ट्रायंगलचा तो आहे 1 डॅश 2 डॅश. सो हा पॉइंट आपण इथून इथे मार्किंग करून प्लॉट करून घेऊया. सेम आपण ओ डॅश पासून 1 डॅश टू 2 डॅश हे डिस्टन्स घेणार आहोत. ओ डॅशवर ठेवणार आहोत, इथे मार्किंग करणार. सो ऑलमोस्ट इक्वल डिस्टन्सवर आपल्याला तो मिळून जातो. स्लाइड चेंजेस आहेत फक्त, थोडासा खाली आहे, जास्त डिफरन्स नाही. इथून इथे कनेक्ट करून घेऊ. जशी विजिबिलिटी या डायग्राम मध्ये सेम विजिबिलिटी इथे येणार आहे, काही चेंजेस होणार नाही. जसे अँगल्स इथे आहेत तसे अँगल्स इथे असणार आहे. म्हणजे हे इन्क्लुडेड अँगल जसे इथे असणार तसे सेम अँगल आपल्याला इथे मिळणार आहे. त्याच्यामध्ये काहीच डिफरन्स येणार नाही. आता अजून एक पॉइंट मिसिंग आहे 4,5. यापासून आपण 3 डॅश 6 डॅश हे डिस्टन्स मार्क करूया. फक्त डोळे उघडे ठेवून आपल्याला ड्रॉ करायचं आहे. आपण डिस्टन्स कुठून घेतोय त्याच पॉईंटवरून आपल्याला ते ड्रॉ करायचं आहे. क्लिअर? सो इथून आपण हे कनेक्ट करूया असं. सो हा पॉइंट आहे आपला 3 डॅश 6 डॅश. सेम आपली सेकंड स्टेजची हाफ पार्ट कंप्लीट झालेला. आता आपल्याला फक्त हे डायमेन्शन जे आहे ते प्रोजेक्ट करून घ्यायचे खाली. सो पटापट ज्या पॉइंट्स आहेत ते आपण खाली प्रोजेक्ट करून घेऊया. स्पीड महत्वाचं आहे ड्रॉइंग करताना. जेवढं फास्ट तुम्ही ड्रॉ करू शकता तेवढं जास्त तुम्हाला वेळ ड्रॉइंगसाठी मिळेल. आणि डोकं आपलं चालू हवं ड्रॉ करताना. पुढे काय करायचं याचाही विचार हवा आणि कुठचाही पॉईंट इथून मिस होता नाही. सुट्टीमध्ये मी काय करणार आहे याचा जर विचार करत बसला ड्रॉइंग करताना डेफिनेटली तुम्ही काही ना काही मिस्टेक त्याच्यामध्ये करणार आहात. सो केअरफुली 3 तास आपल्याला या पेपरसाठी व्यवस्थित द्यायचे आहेत. थोडीशी मिस्टेक जरी झाली तरी आपल्याला त्याच्यामध्ये कमी मार्क्स मिळू शकतात. कारण फेल होणं हा एकदम वर्स्ट कंडिशन आहे ते मी सांगितलं नाही, बट कमी मार्क्स होऊ शकतात तुमच्या जर तुमचं प्रॉपर लक्ष नसेल. सो मेथड्स तुमच्या प्रॉपरली लक्षात असणं गरजेचं आहे. आता हे पॉईंट कुठचे? 1 डॅश 2 डॅश. सो 1 डॅश कुठे येणार? सो हा पॉईंट 1 हा पॉईंट 2 3 4 5 6 सेंटर पॉईंट हा 4 पॉईंट आहे. ठीक आहे. आणि इथे येणार आहे आपला पॉईंट 4. सिम्पली आपण या गोष्टी केल्या. आता याच्यामध्ये दुसरा व्ह्यू काढताना महत्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की ऑब्झर्वर जो आहे तो वर आहे. ठीक आहे. सो ऑब्झर्वरची लोकेशन इथे दाखवा तुम्ही. हा आहे आपला ऑब्झर्वर.
सो वरून बघताना जे काय आउटलाईन आहेत ते सगळ्या लाईन्स आपल्या विजिबल असणार आहेत. याशिवाय ही जी सेंटर लाईन आहे याच्या वर जे पॉइंट्स आहेत, लाईन्स आहेत, ते सगळे विजिबल आहेत. याच्या खाली जे असतील ते इनविजिबल असणार आहे ह्या सेंटर लाईन. सो आपण पहिल्यांदा आउटलाईन कनेक्ट करूया. आउटलाईन कोणती असणार आहे? तर पहिली जी आहे ती ही आउटलाईन आहे, ती कनेक्ट केली. दुसरी आउटलाईन आहे ही आहे, नंतर आहे ही 1-6. डोळे बंद करून तुम्ही या लाईन्स जोडू शकता. आता नेक्स्ट इथे लाईन कुठची आहे? 6-5 किंवा 5-6. आता ही इंटरनल पार्ट होते, कारण याच्या बाहेर आपल्याला ही लाईन मिळते O6. सो O6 जी आहे ती आउटर लाईन आहे, त्याच्यामध्ये याच्या आतमध्ये येत नाही. म्हणजे ही लाईन 6-5 याच्या आतमध्ये येते, सो ती आउटलाईन होत नाही. मग त्याच्याबद्दल आपल्याला सेपरेटली विचार करावा लागेल. ठीक आहे, ही एक आउटलाईन आहे. सो आउटलाईन्स आपण सगळ्या कनेक्ट केल्यात. आता इंटरनल लाईन्स आहेत त्या कनेक्ट करूया. आता जर आपण टॉप व्ह्यू बघितला तर टॉप व्ह्यू मध्ये ज्या एजेस दिसत आहेत हेक्सागोनलच्या, त्या आहेत बेस एजेस. त्या पहिल्यांदा कनेक्ट करून घेऊ. स्टार्ट होते 1-2. सो 1-2 कनेक्ट केली. 2-3 2-3 कनेक्ट केली. राहिली कोण? 3-4. आता 3-4 कुठे आहे? तर 3-4 इथे येते, ती सेंटर लाईनच्या खाली आहे 3-4. सो ही एज डेफिनेटली इनविजिबल असणार आहे. सो 3-4 आपण हिडन लाईनने कनेक्ट करूया. ठीक आहे, नेक्स्ट एज आहे 4-5. 4-5 सेंटर लाईनच्या खाली आहे. डोळे बंद करा आणि डायरेक्टली ही डॉटेड लाईनने कनेक्ट करा. नेक्स्ट एज आहे 5-6. 5-6 अगेन सेंटर लाईनच्या खाली आहे. विचार करायची गरज नाही, स्केल घ्या, डॉटेड लाईनने कनेक्ट करा. सिम्पली बेस कंप्लीट झालेला. आता फक्त अप्पर ज्या लॉंगर एजेस आहेत त्या आपण कनेक्ट करूया. सो त्याच्यासाठी एजेस अशा स्टार्ट होणार O पासून. नेक्स्ट O1, O2, O3, O4, O5, O6 अशा एजेस आहेत. सो O1 ही एज सेंटर लाईनच्या वर आहे आणि वरून बघितला तर इझिली विजिबल असणार. सो O1 एज जी आहे ती कशी येणार आहे? डार्क लाईन येणार आहे. सो डार्क लाईनने कनेक्ट केली. सिमिलरली O2 एज दिसणार आहे, सेंटर लाईनच्या वर आहे. सो डायरेक्टली कनेक्ट करा. क्लिअर? O1 O2 झालेले. राहिली कुठची? O3 O4. O3 एज आउटलाईनला विजिबल आहे. नेक्स्ट आहे O4 सेंटर लाईनच्या खाली आहे. काय करायचं आपल्याला? सिम्पली डॉटेड लाईनने कनेक्ट करायची, काही विचार करण्याची गरज नाही. सेंटर लाईनच्या खाली आहे, डॉटेड लाईनने कनेक्ट करा. नेक्स्ट एज O5 कुठे आहे? सेंटर लाईनच्या खाली. सो डॉटेड लाईन्सने कनेक्ट करा. आता राहिली कुठची आहे? O6. ती आउटलाईनला विजिबल असणार आहे. सेंटर लाईन एक दिसते आपल्याला इथे, ती आपण कनेक्ट करून घेऊया. ओके, सो आपले 2 स्टेजेस कंप्लीट झाले आहेत. बरेचसे मार्क्स आपण इथे मिळवलेले आहेत. सिंपल आपण जे काय लॉजिक दिले त्याच्यानुसार ड्रॉइंग केले. नवीन कुठची कन्सेप्ट यामध्ये यूज केलेली नाहीये. आता आपण समजून घेऊया लास्ट स्टेज कशी ड्रॉ करायची. सो याच्यामध्ये काय कंडिशन दिली त्यांनी? द बेस एज इज इन HP अँड पॅरलल टू द VP. सो लास्ट स्टेज दिली की त्यांची बेस एज जी आहे ती पॅरलल टू द VP आहे. सो VP संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण बिलो XY लाईन ड्रॉ करणार आहोत. सो खाली एक लाईन फक्त ड्रॉ करून घ्या. 1 सेंटीमीटर टू 2 सेंटीमीटर डिस्टन्स आपल्याला इथे सोडायचं आहे आणि ड्रॉ करून घ्यायचं. आता बेस एज कुठची आहे? तर 1-2 ही एक बेस एज घेऊ शकतो जी की पॅरलल टू VP आहे. म्हणजे ही लाईन या लाईनला पॅरलल असणार आहे. सो कंपास घ्या. कंपासमध्ये हे जे डिस्टन्स आहे ते मार्क करून घ्या 1 to 2. नंतर इथे आपल्याला सेम मार्किंग करायचं आहे 1 to 2. सेम इथे आपण मार्किंग केलं. हा पॉइंट आहे आपला 2, हा पॉइंट आहे 1. ठीक, फक्त याला डार्क करून घेऊ आपण लवकर. तर हे पॉइंट आपल्याला मिळालेले आहेत. सो या पॉइंटच्या हेल्पने आपण काय करूया? आता 2 पॉइंट वरून O पॉइंटचं मार्किंग घेऊया. सेम आता हा जो ऑब्जेक्ट आहे तो आपल्याला तिथे त्याची डुप्लिकेट कॉपी बनवायची, झेरॉक्स कॉपी बनवायची. O to 2 घ्या, डिस्टन्स घ्या, मार्किंग करून घ्या. सेम वे आपल्याला 1 to O हे डिस्टन्स घ्यायचं आहे, 1 वर ठेवायचं आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. तो आपल्याला इथे हा पॉइंट जो मिळतो इंटरसेक्शन तो पॉइंट आहे O. नाव कनेक्ट करा
इथे कसं कनेक्ट झालंय डार्क लाईनने, सो इथे पण सेम डार्क लाईनने आपल्याला कनेक्ट करून घ्यायचं आहे. डार्क लाईनने कनेक्ट करून घेतलं आपण. यानंतर आपल्याला बाकीचे पॉइंट्स याच वेळेने प्रोजेक्ट करायचे आहेत. जसं की आपण 2 to 3 हे डिस्टन्स घेणार आहोत. सो 2 वर ठेवा, 3 पर्यंत मार्किंग घ्या. सेम वे 1 to 6 पण सेम असेल. सो सेम आपल्याला इथे घ्यायचे 2 to 3 and 1 to 6. नंतर O वर ठेवून आपल्याला हे डिस्टन्स 1 to 6 मार्क करून घ्यायचे. इथे सेम आपल्याला इथे. सो O वरून हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स मार्क करून घ्या. सो नेक्स्ट पॉइंट आपल्याला मिळतं इथे 6 आणि 3. सो कनेक्ट करा 6 3. जसं तिथे कनेक्ट केलं सेम वे आपल्याला इथे कनेक्ट करायचे पॉइंट्स. ठीक आहे. आता कोणते पॉइंट्स राहिले तर 5 आणि 4 पॉइंट राहिले. सो O वरून आपण 5 आणि 4 हे जे पॉइंट्स आहेत ते प्रॉपरली मेजरमेंट घ्यायचं आपल्याला. ते मार्किंग करा, इथे ठेवा. ते पॉइंट्स मार्किंग केले. आता 1 वरून 5 किंवा 6 वरून 5 पण आपण घेऊ शकतो. 6 5 आणि 3 4 सेम डिस्टन्स असणार आहे. ऑलमोस्ट तिथेच येते त्या एजेसवर. आपण तिथे कनेक्ट करून घेऊया. लाईटली या साईडला येते ते. तर हे जे आहे ते डॉटेड लाईनने कनेक्ट करायचं. सेम वे हे जे आहे ते डॉटेड लाईनने कनेक्ट करायचे. तर हे जे पॉइंट्स आहेत कनेक्ट करून घ्या. सो आता आपल्याकडे पॉइंट आहे 0.4 0.5. ठीक आहे. आता हे लाईन्स जे आहेत ते कनेक्ट करा ॲज इट इज. नंतर हे जे लाईन्स आहेत ते आपल्याला डॉटेड लाईनने कनेक्ट करायचे आहेत. इथे आपल्याला पुन्हा डॉटेड लाईनने कनेक्ट करायचे आहे. सेम ऑब्जेक्ट जसा तिथे आहे तसा इथे आपल्याला जोडायचा आहे. आता हे झाल्यानंतर फक्त सेंटर लाईन आपण याची ड्रॉ करून घेणार आहोत. सेंटर लाईन साठी एक लाईन, पॅरलल लाईन, व्हर्टिकल लाईन घ्या. इथून पास होईल. मोठी लाईनच काढूया. नंतर या पॉइंटवर इथून हे डिस्टन्स आपल्याला हवंय मार्क करून घ्या. सेम डिस्टन्स आपण इथून इथपर्यंत मार्क करणार आहोत. सो ह्या पॉइंट आहे आपला O पॉइंट. ठीक आहे. सेंटर लाईन ड्रॉ करून घ्या. थोडे डायमेन्शन्स इकडे तिकडे होऊ शकतात ड्रॉ करताना, पण तुम्हाला प्रॉपरली ड्रॉ करायचं. आता सगळे डायमेन्शन्स वर प्रोजेक्ट करून घ्यायचे. ठीक आहे. वर पॉइंट आपण प्रोजेक्ट केले. सेम वे हॉरिझॉन्टली सगळ्या पॉइंट्स आपण प्रोजेक्ट करून घेणार आहोत. सो हॉरिझॉन्टली प्रोजेक्ट करण्यासाठी या लाईनला पॅरलल लाईन घेऊन आपल्याला इथून या लाईन्स ऑलरेडी इथे घेतलेल्या आहेत. ही एक लाईन फक्त ड्रॉ करण्याची गरज आहे. ठीक आहे. सो या वेने आपण सगळे पॉइंट्स आता प्रोजेक्ट करून घेऊया. सो बेस पॉइंट 1 2 पॉइंट जे आहेत ते ऑलमोस्ट आपले वर येत आहेत. 1 2. सो 1 पॉइंट येतोय तो स्लाइटली खाली येणार या लाईनच्या. ही बघा, ही लाईन सेम आली तर ठीक आहे, बट थोडी खाली आली तर आपल्याला खाली घेण्याची गरज आहे. सो हाय पॉइंट 2 डॅश, हाय पॉइंट 1 डॅश, पॉइंट 4 डॅश इथे येणार आहे. नंतर पॉइंट 3 आणि 6, पॉइंट 3 डॅश, पॉइंट 6 डॅश. नंतर 4 and 5, पॉइंट 4 डॅश आणि पॉइंट 5 डॅश. सगळे पॉइंट्स इथे येणार आहेत. सेम वे पॉइंट O जो आहे तो आपल्याला सेंटर लाईनला इथे कुठेतरी मिळणार आहे. सो हा पॉइंट O डॅश तो इथे मार्क करून घेऊ आपण.
गरज लागली तर तो दाखवावा लागेल, अदरवाइज ॲज इट इज राईट. आता हे लाईन्स पॉईंट्स आपल्याला कनेक्ट करायचे आणि ऑब्झर्वर जो आहे तो आपला इथे असणार आहे. सो त्या ऑब्झर्वरला आता हा जो पिरॅमिड आहे तो कसा दिसेल, कोणते पॉईंट्स विजिबल राहणार हे आपल्याला थोडं इमॅजिन करावं लागेल. त्याच्यासाठी आउटलाईन जी आहे ती पहिली आपण कनेक्ट करून घेऊ, म्हणजे काही गोष्टी क्लिअर होतील. आउटलाईन मध्ये काय होतं, आता 3, 4 हा आउटलाईनचाच पार्ट आहे. सो आपण कनेक्ट केला, नंतर हा कनेक्ट केला 4, 5, नंतर 5, 6 किंवा 5-6 हा कनेक्ट केला, नंतर आपण कनेक्ट केला 6, 1 6 1 1 O, 1-2 आणि 3-2 हा पॉइंट आपण कनेक्ट केला. सो ऑलमोस्ट सगळे आउटर पॉइंट जे आहेत ते कनेक्ट झालेले आहेत तिथे. आता पुढचा पॉइंट राहतो याच्यामध्ये, तर याच्यामध्ये या ज्या स्लॅन्ट एजेस आहेत O-1 O-2 O-3 O-6 O-4 O-5 हे जे एजेस आहेत त्या फक्त पेंडिंग राहतात. जर आपण आता विचार केला की O-3 ही पुन्हा याची सेंटर लाईन आहे अशी पकडा. सो याची या साईडचे जे पॉइंट्स आहेत ते सगळे इनविजिबल असणार, या साईडचे विजिबल असणार. सो O3 हा पॉइंट सेंटर लाईनचे या साईडला येते. सो O-3 हा जो आहे तो आपल्याला क्लिअरली विजिबल दिसणार आहे असं. ठीक आहे. नंतर ही जी एज आहे ती एक दाखवावी लागेल. ओके, ती आपण नंतर बघू. ठीक आहे. O4 या सेंटर लाईनच्या ह्या इकडे आहेत, इथून बघतो म्हणून. सो O4 हा पण विजिबल येणार आहे. सो O4 आपल्याला डार्क लाईनने कनेक्ट करायचं. नंतर O5 पण इथे येतोय विजिबल रेंज मध्ये. सेंटर लाईनच्या त्या साईडला असतात तर तो इनविजिबल असता, तर तो विजिबल आहे. सो O5 पण विजिबल. O6 हा पण क्लिअरली विजिबल रिजन मध्ये येतो. सो हे सगळे पॉइंट्स आपल्याला डार्क लाईनने कनेक्ट करायचं आहे. आता राहिलंय कोणतं, बेस एज मध्ये 1-2 ही डायरेक्टली कनेक्ट केलेली नाही. सो 1-2 किंवा 1-2 ही जर एज बघितली आपण तर ती या सेंटर लाईनच्या अपोजिट डिरेक्शन येते, म्हणजे डार्क रिजन मध्ये. सो हा जो रिजन आहे तो डेफिनेटली आपल्याला डॉटेड लाईनने कनेक्ट करावं लागणार. प्रॉपर डायमेन्शनने ड्रॉ केलं तर तुम्हाला इथे थोडासा डिफरन्स दिसेल, नाही दिसत असेल तर डार्क लाईनने कनेक्ट करा. सो या वेने आपला जो सेक्शन आहे तो कम्प्लिटली आपण इथे दाखवू शकतो. ही एक सेंटर लाईन आपण इथे दाखवूया. सो हा आपला थर्ड स्टेज इथे कम्प्लीट होतो. सो फर्स्ट स्टेज इझी आहे. सेकंड स्टेज मध्ये स्लाइटली रोटेशन देऊन आपल्याला रिड्रॉ करून विजिबिलिटी चेक करायची. थर्ड केस इथे अप्लाय करून त्याची विजिबिलिटी आपल्याला चेक करायची. जर सगळे क्वेश्चन्स तुम्ही प्रॉपरली सॉल्व्ह केला तर तुम्हाला डेफिनेटली चांगले मार्क्स मिळणार आहेत. आणि ग्राफिक्ससाठी वाचून जाऊ नका, बघून जाऊ नका, प्रॅक्टिस करून जा. प्रॅक्टिस केलं तरच आपल्याला चांगले मार्क्स एक्झाममध्ये मिळू शकतात. प्रॅक्टिस नसेल तर एक्झाममध्ये खूप वेळ लागणार आणि खूप कन्फ्युजन होणार आहे. सो ऑलवेज बेटर प्रॅक्टिस करून जा आणि ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. थँक्यू व्हेरी मच.